सगळ्यांच्या घरातल्या प्रश्नाची उत्तर रामकथा आहे। पण पहिला प्रश्न असा निर्माण होतो की असा कोण आमच्या देशामध्ये आहे की ज्याला रामकथेची कल्पना नाही, आणि ज्याला रामकथेची कल्पना नाही असं जर एखादा म्हणत असन तर तो आपल्या देशातलाच नाही आणि त्यांनी राहू पण नाही। लहान मुलापासून तर थेट म्हाताऱ्या माणसापर्यंत रामकथा ही पूर्णपणे माहीत आहे। आज नाही पण आता 2-3 दिवसानंतर जर एखादा लहानसा मुलगा तुम्हाला विचारू शकतो कुठं चालले बाबा, रामकथा ऐकायला मंडपामध्ये। बर बाबा ती कथा काय ऐकायची? ती कथा उगाच तुम्हाला मी इथं सांगून टाकतो, उगाच 7 दिवस घातले, पैसे दिले, माणसं कामाला लावले, काम बुडाले। तुम्ही जर म्हणले हा सांग बेटा, तर ती लहान लेकरू सुद्धा सांगन, हे पा बाबा अयोध्येचा राजा दशरथ त्याला 4 मुलं राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न, मोठमोठे राजे जमा झाले होते। रामाचा राज्याभिषेक होणार होता, स्वयंवर झालं होतं। रामाचा राज्याभिषेक होणार होता, काही मातेने राजगादी हिसकून घेतली, रामाला वनवासात जावं लागलं। वनवासात गेल्याच्या नंतर रावण सीता घेऊन जातो, रामचंद्र प्रभू रावणाला मारतात, सीता परत आणतात आणि राम राजा होतो। म्हणजे 5 मिनिटाच्या आत समाप्त होणारी ही रामकथा किती दिवसापासून चालत आली, चालू आहे आणि चालत राहणार आहे। म्हणजे सगळ्यांच्या घरातली प्रश्नाची उत्तर म्हणजे रामकथा आहे। कधी विषय चांगला असतो तर वक्ता चांगला नसतो, कधी विषयही चांगला नसतो वक्ताही चांगला नसतो, कधी विषयही चांगला असतो आणि वक्ताही चांगला असतो, कधी विषय चांगला असतो पण वक्ता चांगला नसतो। विषय चांगला आहे पण वक्ता चांगला नाही। कसं? दारू मुकामे मान दारूने आबरू जायचे, कहे तो दास कर घर आखिर नरक हो जायचे, दारू गांजा मत पे यारो अक्कल गुम हो जाती है, अपनी कमर का दाम खर्च कर मुंह में मक्खी आती। टाळ्यांचा कडकडाट होतो आणि टाळ्यांचा कडकडाट झाल्याच्या नंतर दारूबंदीवर भाषण चालू आहे की दारू पिऊ नका, दारू चांगली नाही, घरामध्ये मान राहत नाही, पाहुणे रावळे नीट बोलत नाही, बायको शब्दाला मान देत नाही। मग इतकं चांगलं भाषण झाल्यावर सगळ्या गावातल्या लोकांनी टाळ्या वाजवल्या आणि जवळ जाऊन पाहिलं तर जो भाषण करीत होता का त्यालाच जास्त झाली होती। म्हणजे काय सांगतो यापेक्षा कोण सांगतो याला विशेष महत्व आहे। आणि म्हणून आज थोडासा विको कमी कर पाहिजे। आज मला तुम्हाला रामकथा सांगायची नाही, आज मला तुम्हाला रामकथेचं महत्व आणि रामाचं महत्व मला तुम्हाला सांगायचंय। रामकथा सांगणारे गोस्वामी संत तुलसीदासजी आहे आणि सगळ्यांच्या जीवनातल्या प्रश्नाची उत्तर म्हणजे रामकथा आहे। रामायण की अमर प्रणीता कोमल श्रद्धा सुमन चढ़ाओ, कोमल श्रद्धा रामायण की अमर प्रणीता कोमल श्रद्धा सुमन चढ़ाओ, रामायण की अमर प्रणीता कोमल श्रद्धा सुमन चढ़ाओ। पर्वत माँ के अमर त्याग को, पर्वत माँ के अमर त्याग
पर्वत माके अमर त्याग को प्रीत करो तुम भूल न जाओ रामायण की अमर प्रणीता। रामायण के तुलसी जब तक तब तक रहे मानस की वाणी। हर रावण का वंश मिटेगा, हर रावण का वंश मिटेगा जब तक सीता कल्याणी, जब तक सीता कल्याणी। रामायण की अमर प्रणीता। आणि म्हणून ग्रंथ करते गोस्वामी संत तुलसीदासजी आणि म्हणून या रामायणाला रामचरित मानस असं एक नाव आहे। रामचरित मानस, रामचरित मानस का असं त्याचं कारण असं आहे, रामाचं चरित्र योग्य श्रोता पार्वती माता भेटूस तर भगवान शिवजीनं आपल्या मनात ठेवलं होतं आणि म्हणून मनात ठेवलं म्हणून मानस। आणि भगवान शिवजीला पार्वती माता श्रोता मिळाल्याच्या नंतर भगवान शिवजींना महादेवानं जी कथा सांगितली ती मनातली कथा सांगितली म्हणून त्या कथेला रामचरित मानस असं एक नाव आहे। दुसरं एक आहे मानस सरोवराची कल्पना केलेली आहे, पण मानस सरोवर या कथेला ओळखला। रामकथेला मानस सरोवराची उपमा दिलेली आहे, कारण मानस सरोवराची उपमा कमी पडते आपल्याला। मी तुम्हाला 2-3 सांगणार आहे। मानस सरोवरामध्ये पाणी आहे, पण इथं सिद्ध संताची वाणी आहे। मानस सरोवरामध्ये स्नान करायला जावं लागतं, हे मानस भाविकाच्या घरात येतं। आणखी एक फरक आहे, मानस सरोवरामध्ये संचार करणारे विहार करणारे राजहंस। गणेशाला का वंदन करायचं, गणपतीलाच का नमस्कार करायचा, त्याचं कारण असं आहे, गणपती ज्या घरामध्ये आहे तिथं कशी सर्कस आहे पहा तुम्ही, लक्ष देऊन ऐकलं तर तुमच्या लक्षात येईल। गणपती ज्या घरात आहे त्या घरामध्ये कशी सर्कस आहे। भगवान शंकराचे पुत्र गणराया गणपती, गणपतीचं वाहन काय, उंदीर। भगवान शंकराचं वाहन कोणतं आहे, नंदी बैल। पार्वतीचं वाहन वाघ। कार्तिक स्वामीचं वाहन मोर। महादेवाच्या गळ्यामध्ये साप आहे। पहा तुम्ही घरात कसे विरोधाभासी धर्म आहे। महादेवाच्या गळ्यातला साप नेहमी उंदरावर टपलेला आहे, कशासाठी, सत्कार करण्यासाठी, खाण्यासाठी। महादेवाच्या गळ्यातला साप उंदरावर टपलेला। आणखीन पहा, पार्वती आईचा वाहग नेहमी खाण्यासाठी नंदी बैलावर टपलेला, कशासाठी, खाण्यासाठी। कार्तिक स्वामीचा मोर महादेवाच्या गळ्यातल्या सापावर टपलेला, खाण्यासाठी। मग एवढे विरोधाभासी धर्म घरात असताना घर सुरळीत का चालतं, त्याचं उत्तर असं आहे, रिंग मास्टर गणपती आहे, विघ्नहर्ता गणराया। आणि म्हणून पहिल्यांदा गणेशाला वंदन करायचंय। प्रथम तुला वंदितो कृपाळा, प्रथम तुला वंदितो कृपाळा, प्रथम तुला वंदितो कृपाळा, प्रथम तुला वंदितो गजानना गणराया, प्रथम तुला वंदितो कृपाळा, प्रथम तुला वंदितो कृपाळा, प्रथम तुला वंदितो
प्रथम तुला वंदितो कृपाळा गजानना गणराया. आणि म्हणून गणपतीला वंदन केल्या जातं, गणेशाला वंदन, माता सरस्वतीला वंदन, सुनैना मातेला वंदन, सीता मातेला वंदन, शिव पार्वतीला वंदन. शिव पार्वतीला वंदन करीत असताना याभ्याम विनान पश्यन्ति सिद्धा स्वांतस्तमेश्वरम श्रद्धा विश्वास रूपिणो भवानी शंकरो वंदे. कारण भगवान शंकराला श्रद्धा म्हटलेलं आहे. तर पार्वती मातेला श्रद्धा, पार्वती श्रद्धा आहे. शिव पार्वतीला वंदन, रामनामाला वंदन, मिथिलेला वंदन, अयोध्येला वंदन, अयोध्येतल्या नरनारीला वंदन, शरयू मातेला वंदन, मिथिलेला वंदन, मिथिलापतीला वंदन, जनकपूरला वंदन. आता गोस्वामी संत तुलसीदासजीला प्रश्न पडला की अयोध्येत पहिलं वंदन कुणाला करावं? रामाला, आतून नकाराला. आणि म्हणून अयोध्येत पहिलं वंदन गोस्वामी संत तुलसीदासजी करतात कौशल्यामाई. वंदवो कौशल्या दिसी प्राची, वंदवो कौशल्या दिसी प्राची, वंदवो कौशल्या दिसी प्राची, वंदवो कौशल्या दिसी प्राची. कीर्ती जासु सकल जग साची, कीर्ती जासु सकल जग साची, कीर्ती जासु सकल जग साची, कीर्ती जासु सकल जग साची. प्रकट भई रघुपति शशितारो, विश्व सुखद कर कमल तुसारू. वंदवो कौशल्या दिसी प्राची, वंदवो कौशल्या दिसी प्राची, वंदवो कौशल्या दिसी प्राची. कीर्ती जासु सकल जग साची, कीर्ती जासु सकल जग साची. वंदवो कौशल्या दिसी प्राची. गोस्वामी संत तुलसीदासजींना अयोध्येमध्ये पहिलं वंदन कुणाला करावं? रामाला, आतून नकाराला. आणि म्हणून पहिलं पात्र निवडलं कौशल्यामाई. कारण जगामध्ये कोणी कितीही मोठा झाला तरी आपल्या मातेपेक्षा मोठा होऊच शकत नाही. आणि म्हणून सबसे बड़ी है माँ, 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 सबसे बड़ी है माँ. माँ से बढ़कर कोई नहीं, वो देती है दुआ. सबसे बड़ी है माँ,
सबसे बड़ी है माँ, माँ से बढ़कर कोई नहीं, वो देती है दुआ. आणि म्हणून पहिलं वंदन कौशल्या मातेला आहे. कोणी किती मोठा झाला तरी आपल्या मातेपेक्षा श्रेष्ठ होऊ शकत नाही, मोठा होऊ शकत नाही. आणि म्हणून सबसे बडी है माँ. तुम्हाला भूका लागल्या का? लागल्या? जा मग उठा. मामा उठ, जा जेवून या. कुणीकडे जायचं? तिकडं कुठं? चपला राहू दे तशा, जेवून या. सबसे बड़ी है माँ, माँ से बढ़कर कोई नहीं, वो देती है दुआ. एकच माहित असतं आईला आपल्या बाळाला आशीर्वाद देणं. आणि म्हणून सगळ्या जगाने आईचं वर्णन केलंय. संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांनी सुद्धा आईचं वर्णन केलंय. काही गीतकारांनी सुद्धा आईचं वर्णन केलंय. आईशी कनवाळ्याची जाती करी लाभावीन प्रीती. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला. आई वडील माझे थोर, किती सांगू त्यांचे उपकार. आई वडील माझे थोर, किती सांगू त्यांचे उपकार. जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार. माझ्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला. हा मायेचा सागर, हा मायेचा सागर. आई मा सगळ्या लोकांनी आईचं वर्णन केलंय. सगळ्या लोकांनी. हंबरुनी वासर आले, चाटते जावा गाया, तवातच्या मध्ये मला दिसती माझी माया, दिसती माझी माया. सगळ्या लोकांनी आईचं वर्णन केलंय. आणि लहानपणी सुद्धा, मूल सुद्धा लहानपणी आई कुठे गेली, आई कुठे गेली, कुठपर्यंत लहानपणी मूल म्हणत असतं. कुठं गेली माझी आई, मला करमत नाही. कुठं गेली माझी आई, मला करमत नाही. ये
नाग आई मला झोप येत नाही 9 महिने गर्भात ठेविले बोट धरून मला चालविले हारडू आले आई कोण गाईन अंगाई ये नाग आई मला झोप येत नाही. आणि म्हणून सगळ्या जगाने आईचं वर्णन केलं आणि म्हणून गोस्वामी संत तुलसीदासजी सुद्धा आईचं वर्णन करतात. सबसे बड़ी है माँ. आणि म्हणून कौन सी है चीज जो यहाँ नहीं मिलती सब कुछ मिल जाता है लेकिन माँ नहीं मिलती. जगात सर्व मिळन पण आई मिळणार नाही. आणि म्हणून कौशल्या मातेला वंदन दशरथजीला वंदन. गोस्वामी संत तुलसीदासजीचा नियम आहे बिनु सतसंग नहारी कथा. प्रयाग नावाचं क्षेत्र आहे आणि प्रयाग नावाच्या क्षेत्रामध्ये भारद्वाजी सारखे महात्मे राहतात. माघ मेळ्याच्या निमित्ताने साधू संतांचं येणं जाणं शास्त्र चर्चा गंगेमध्ये स्नान पूर्णाहुतीचा दिवस. आणि पूर्णाहुतीचा दिवस असताना स्वतःहून त्या ठिकाणी एक महात्मे आलेले आहे. त्या महात्म्याचं नाव आहे याज्ञवल्के बाबा. आणि याज्ञवल्के बाबा आल्याच्या नंतर भारद्वाजी त्या ठिकाणी असताना भारद्वाजी उठून उभा राहिले आणि भारद्वाजीने याज्ञवल्के बाबाला नमस्कार केला. नमस्कार करून भारद्वाजी आसनावरून खाली उतरतात आणि ज्या आसनावर भारद्वाजी बसलेले होते त्या आसनावरती याज्ञवल्के बाबाला बसवलं आणि याज्ञवल्के बाबाला एक विनंती केली. भारद्वाजी श्रोत्याच्या रूपामध्ये खाली बसले आणि भारद्वाजीनं अति विनयानं याज्ञवल्के महाराजाला प्रश्न केला. बाबा कितने दिनों से यहाँ रहता हूँ शास्त्र की चर्चा ज्ञान का आदान प्रदान लेकिन एक संशय नहीं गया. किती दिवसापासून या ठिकाणी थांबतो ज्ञानाचा आदान प्रदान करतो शास्त्र चर्चा करतो गंगेमध्ये स्नान करतो पण माझ्या मनातला एक संशय गेला नाही. नाथ एक संशय बड मोही. आणि संशय असणं चांगलं नाही. माऊली ज्ञानोबरायने सुद्धा सांगितलंय संशयावनी थोर अनिक नाही पाप घोर विनाशाची वागूर प्राणी यासी. तसं संशय प्रत्येकाला आहे. आता तुम्हाला सुद्धा संशय असेल की आता ही कथा 7 दिवस कसं करताय. सगळेजण संशयात आहे. संशय प्रत्येकाला आहे. नास्तिकालाही संशय आहे आणि आस्तिकालाही संशय आहे. जो देव मानतो त्याला सुद्धा संशय आहे आणि जो देव मानत नाही त्याला सुद्धा संशय. जो देव मानतो त्याला विचारा देव आहे का. ते म्हणतो काय माहित आहे का नाही. बापाची परंपरा चाललेली आहे 20 वर्षापासून घरात बसून पूजा करतो पण आणखी देवाने दर्शन दिलं नाही. काय माहित देव आहे का नाही पण बापाची परंपरा चालली आमच्या वडिलांनी पूजा करीत होती म्हणून मी करतो. देव मानतो. जो देव मानत नाही त्याला विचारा. ते म्हणतो मानित नाही पण लहान घर चालण्यासाठी कुणीतरी मालक असावा लागतो घरामध्ये. जर 4-5 भावाचं कुटुंब असेल तर कुणीतरी एखादा मालक लागतो घर चालवायला. मग हे एवढं मोठं जगत चालतं याचाही कुणीतरी नियंता असला पाहिजे. संशय प्रत्येकाला. इथं आमचे सगळे वारकरी मंडळीत आपण नेहमी कीर्तन भजन ऐकणारी माणसं आहोत.
आणि तुम्हाला आम्हाला सगळ्याला एक प्रमाण पाठ आहे, संशय प्रत्येकाला आहे. सगळ्याचे एक प्रमाण पाठ आहे. रेड्यामुखी वेद बोलविला, गर्वद्विजांचा हरविला, शांती रूपी प्रगटाला ज्ञानोबा माझा. रेड्याच्या मुखातून वेद बोलवला हे प्रमाण झालेलं आहे. माऊलींनी ज्ञानोबारायांनी रेड्याच्या मुखातून वेद बोलवला हे तुम्हाला माहित आहे की नाही? माहित असलं तर मान हाली जा, अशा नसलं तरी हालाच्या, काय अडचण नाही. माऊली ज्ञानोबारायांनी वेद बोलवला, पण माऊली निळोबारायाला वाटलं 2025 साली लोक बुद्धिवान जन्माला येतील आणि बसल्या बसल्या उसण्या तंबाखूला उसना चुना लावत एकमेकाला विचारते, का हो संपतराव, माऊली ज्ञानोबारायांनी वेद बोलवला, खरं असन का? तर गणपतराव म्हणते, नाही नाही, रेडे आडनावाचे कोणीतरी ग्रस्त असावे आणि त्याच्या मुखातून माऊली ज्ञानोबारायांनी वेद बोलवून घेतला असावा काळा तांबाखू. म्हणून निळोबारायाला वाटलं 2025 साली बुद्धिवान लोक जन्माला येतील, म्हणून निळोबारायांनी पुन्हा एका प्रमाणाची नियुक्ती केली. म्हैसी पुत्रा मुखे बोलवणे श्रुती. म्हशीच्या पुत्राचं काय नाव आहे? रेडा. म्हणजे आता इथं आमच्या साधू संतांचं असं म्हणणं असतं की निर्दोष वाङ्मय तयार करण्याची आमच्या साधू संतांचा आटोकाट प्रयत्न असतो. आणि म्हणून गोस्वामी संत तुलसीदासजी रामचरित्राला सूर्याची उपमा देत नाही आणि रामचरित्राला चंद्राची सुद्धा उपमा देत नाही. त्याचं कारण असं आहे, सूर्याची उपमा दिली रामकथेला तर जमणार नाही. कारण सूर्याचं ऊन थंडीच्या दिवसामध्ये बरं वाटतं आणि उन्हाळ्यामध्ये नको वाटतं. तसं गोस्वामी संत तुलसीदासजीला वाटलं जर सूर्याची उपमा रामकथेला द्यावी तर लोक म्हणते बरोबर आहे. जसं सूर्याची उपमा दिली तर ऊन नको वाटतं उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात बरं वाटतं, तसं रामकथा ही श्रावण महिन्यामध्ये गोड वाटती आणि भाद्रपदामध्ये डोकं उठीती. अशी भानगड पडू नये म्हणून सूर्यकथेला रामकथेला सूर्याची उपमा नाही दिली. मग चंद्राची उपमा चंद्राची पण नाही दिली. म्हणजे का? कारण चंद्राला डाग आहे. आमच्या साधू संतांनी सांगितले, इंद्रा पडली भगे चंद्र झाला का, इंद्रा पडली भगे चंद्र झाला का, इंद्रा पडली भगे चंद्र झाला का, इंद्रा पडली भगे चंद्र झाला का. नारद चुकला चाळा भजनाचा, नारद चुकला चाळा भजनाचा, इंद्रा पडली भगे चंद्र झाला का, इंद्रा पडली भगे चंद्र झाला का. इंद्रा पडली भगे चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भजनाचा. रामकथेला जर चंद्राची उपमा दिली असती, गोस्वामी संत तुलसीदासजीला वाटलं, लोक म्हणते बरोबर आहे ना, चंद्राला जसा काळा डाग आहे तसा रामचरित्राला कुठं काळा डाग असला पाहिजे, म्हणून चंद्राची उपमा नाही दिली. आणि म्हणून रामकथेला उपमा दिली ते चंद्र किरणाची. रामकथाशी किरण समाना, संत चकोर करही जई पाना.
कारण संताला चकोर म्हटलेलं आहे आणि रामकथेला चंद्रकिरण. कारण चंद्रकिरण अधिक प्रिय वाटतात ते चातक पक्षाला. आमच्या साधू संतांनी सांगितले, कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर, कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर, कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर, कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर. चंद्र भावे पांडुरंगा, चंद्र भावे पांडुरंगा, मन करा थोर, मन करा थोर, कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर, कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर, कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर, कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर. कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर, चंद्र भावे पांडुरंगा, चंद्र भावे पांडुरंगा, मन करा थोर, मन करा थोर, कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर. गोस्वामी संत तुलसीदासजींना रामकथेला चंद्रकिरणाची उपमा दिलेली आहे. आणि चंद्रकिरणाची उपमा देत असताना असा संशय पार्वती आईनं महादेवाला विचारला होता. आणि महादेवाने जी कथा सांगितली भगवान शिवजीने पार्वती मातेला, गोस्वामी संत तुलसीदासजी रामकथा आणि त्या रामकथेला चंद्रकिरणाची उपमा दिलेली आहे. असा संशय पार्वती आईने भगवान शंकराला विचारला होता. आणि भगवान शिवजीनं भगवान शंकरांनी जी कथा पार्वती मातेला सांगितली तसाच्या तसा संवाद मी तुम्हाला सांगणार आहे एक वेळेला. एक बार त्रेता जुग माही, 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 हाँ एक बार त्रेता जुग माही, जम्बू गए गुंबज सिपाही, एक बार त्रेता जुग माही, शंभु गए गुंबज सिपाही. एक बार त्रेता जुग माही, शंभु गए गुंबज सिपाही, संग सती जग जननी भवानी, ओजे ऋषि योगेश्वर जानी, ओजे ऋषि योगेश्वर जानी, ओजे ऋषि योगेश्वर जानी. ईश्वर जानी, ईश्वर जानी, मुझ गई ईश्वर जानी. एक बार त्रेता जुग माही, शंभु गए गुंबज सिपाही, संग सती जग जननी भवानी, पूजिए ऋषि योगेश्वर जान. एक वेळे
लीला भगवान शंकर आणि पार्वती माता रामकथा ऐकण्याच्या उद्देशाने अगस्ती महाराजांच्या आश्रमात जातात. भगवान शंकर आणि सती त्रेतायुगातली घटना आहे. भगवान शंकर रामकथा ऐकण्याच्या उद्देशाने अगस्ती महाराजांच्या आश्रमाकडे एकटे जात नाहीत. मग संग सती जगजननी भवानी, सोबत सती आहे, दक्ष कन्या सती. आणि मग भगवान शिवजी आणि सती रामकथा ऐकण्याच्या उद्देशाने जातात. अगस्ती महाराजांच्याकडे म्हणजे भौगोलिक दृष्ट्या मनमाडच्या पुढे जो अनकाई नावाचा किल्ला आहे आणि अनकाई नावाच्या किल्ल्याच्या जवळ अगस्ती महाराजांचा आश्रम आहे. आणि त्या अगस्ती महाराजांच्याकडे रामकथा ऐकण्याकरता शिव आणि सती दोघंही निघाले. शिव आणि सती. आणि म्हणून तेव्हापासून पद्धत पडली असावी की कथा दोघांना ऐकायची. कोणी दोघांनी? पती पत्नी दोघांनी. संग सती जगजननी भवानी, दक्ष कन्या सती होती म्हणून दोघांनी कथा ऐकायची. बरं, आज जरी चूक झाली असन तर सतीना कथाला ऐकायला येत असताना सत्याला बी म्हणायचं चल रामकथा, जाऊ दे आता 5-7 दिवस काम नको, नंतर करू शेतातलं काम. का? कथा दोघांना ऐकायची म्हणून. कारण त्याचा फायदा आणि तोटा मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही जर लक्ष देऊन ऐकलं तर तुमच्या ध्यानात येईल, लक्षात येईल. त्याचा फायदा आणि तोटा. दोघांना कथा का ऐकायची? कारण पतीनं जर पुण्य केलं, ऐका चांगलं, पतीनं जर पुण्य केलं तर पत्नीला अर्ध मिळतं. पतीनं जर पुण्य केलं तर पत्नीला अर्ध मिळतं. पण पत्नीनं जर पुण्य केलं तर पतीला अर्ध मिळत नाही. आता याच्या उलट पतीनं जर पाप केलं पत्नीला अर्ध भोगावं लागत नाही. पण पत्नीनं पाप केलं तर पतीला अर्ध भोगावंच लागतं. का? साधं गणित आहे. पतीच्या पदवीमध्ये पत्नीचा हक्क आहे, पण पत्नीच्या पदवीमध्ये पतीचा हक्क नाही. तुम्ही पहा, गावामध्ये जर एखादा जर मास्तर असन, शिक्षक असन, गुरुजी मास्तर असन तर त्याच्या पत्नीला गावातले लोक काय म्हणतात? मास्तरींबाई. तुम्ही वटा आलेली तरी मला दिसत तिथून. हळू ना म्हणा मास्तरींबाई, मोठ्यान म्हणू नका. डॉक्टर असन तर डॉक्टरीनबाई, वकील असन तर हा वकिलीनबाई. आता याचे उलट पहा तुम्ही. पत्नी जर मास्तरीन असन, शिक्षिका असन तर त्याला म्हणतं कोणी मास्तर. त्याला जर मास्तर म्हणलं ते मी कशाचा मास्तर आहे, मी तर शेतात चाललो नांगर धरायला. किंवा नर्स घ्या, नर्स. एखादी जर माता माऊली नर्स असन दवाखान्यात तर तिच्या पतीला गावातले नर्सोबा म्हणते का? म्हणते का नर्सोबा? तुमच्या गावात म्हणते का? आमच्याकडे म्हणत नाही. म्हणजे तुमच्याकडे बी म्हणत नाही. म्हणजे पतीच्या पदवीमध्ये पत्नीचा हक्क आहे, पण पत्नीच्या पदवीमध्ये पतीचा हक्क नाही. तसं पत्नीच्या पुण्याईमध्ये सुद्धा पतीचा हक्क नाही. पण पतीच्या पदवीमध्ये पतीच्या पुण्याईमध्ये पत्नीचा हक्क आहे. का? त्याचं कारण असं आहे, याच्यासाठी तिनं त्याग केलेला असतो. किती त्याग असतो पाहतो तुम्ही. पहा, लहानपणी वडिलाच्या इथं असताना मुलगी स्वतःचं नाव, गाव स्वतःचं, पोस्ट स्वतःचा, तालुका स्वतःचा, जिल्हा स्वतःचा म्हणजे बापाचा. लग्नाच्या अगोदर मुलीला नाव विचारलं तर ती सांगते, तिचं नाव सांगते, तिच्या बापाचं सांगते, गावाचं सांगते, तालुका, पोस्ट, जिल्हा बापाचा. आता लग्न झाल्याच्या नंतर तिकडचा एक शब्द सुद्धा इकडं आणला नाही तिनं.
लग्न झाल्यावर पाहतो मी बापाकडे एक सुद्धा शब्द नाही. स्वतःचं नाव, मग पतीचं नाव, मग पतीचं गाव, तालुका पतीचा, जिल्हा पतीचा, एक अक्षर सोबत आणलं नाही. म्हणून याच्यासाठी तिनं त्याग केलेला असतो. म्हणून पतीच्या पदवीमध्ये, पतीच्या पुण्याईमध्ये पत्नीचा हक्क आहे, पण पत्नीच्या पुण्याईमध्ये पतीचा हक्क नाही. आणि म्हणून कथा दोघांना ऐकायची, पती पत्नीना. संग सती जगजननी भवानी. आणि म्हणून शिव आणि सती रामकथा श्रवण करण्याच्या उद्देशाने अगस्ती महाराजांच्या आश्रमामध्ये येतात. अगस्ती महाराजाच्या आनंदाला पारावार नाही. का? अगस्ती महाराजाच्या आनंदाला पारावार का नाही? कारण जगाचा मालक असणारा भगवान परमात्मा शिव आपल्या आश्रमामध्ये रामकथा ऐकण्याच्या उद्देशाने आलेला आहे. आणि म्हणून अगस्ती महाराजांनी नमस्कार केला भगवान शिवजीला. अगस्ती महाराजांनी नमस्कार जेव्हा अगस्ती महाराज करतात त्यावेळेला सतीना अर्थ लावला. सती म्हणू लागली, सतीना अर्थ काढला की हे केवढं घाबरलंय. आम्ही दोघं कथा ऐकायला लागलो तर ते आम्हालाच दर्शन करायला लागला, आम्हालाच नमस्कार करायला लागला. सतीनं मनामध्ये विचार केला, हे आत्ताच लागलं दर्शन घ्यायला आणि काय कथा सांगणार आहे. पण भगवान शिवजीनं मनामध्ये विचार केला की वक्ता किती नम्र झाला. कारण शिवजी मनामध्ये विचार करतात वक्ता किती आणि नम्र होणं चांगलं आहे. तुकोबाराय सांगतात, नम्र झाला भूता कोंडिले अनंता. अगस्ती महाराजांनी नमस्कार केला भगवान शिवजीला. पण सती मनामध्ये विचार करते हे आताच लागलं पाय पडायला आणि काय कथा सांगणार आहे. पती पत्नींना दोन अर्थ लावले. शिवजी म्हणतात, मनामध्ये विचार करतात वक्ता किती नम्र झाला. आणि म्हणून शिवजीनं श्रद्धापूर्वक कथा ऐकली पण सतीनं ऐकली नाही. कारण का? सांगणारा कोणी असू द्या, पण काय सांगतो याच्यावर लक्ष द्यायचं आणि आपण कथा ऐकायची. का? कथा ऐकत असताना आमची गीता माता सांगते, श्रद्धायुक्त अंतकरणाने जर कथा ऐकली तर त्या कथेचं फळ भेटत असतं. श्रद्धावान लभते ज्ञानम. श्रद्धावानाला ज्ञानाची प्राप्ती होत असते. सतीनं कथा ऐकली नाही, भगवान शिवजीनं कथा ऐकली. आणि कथा संपल्याच्या नंतर शिव आणि सती कैलास पर्वताकडे जाऊ लागले. कैलास पर्वतावर येत असताना मनमाडच्या पुढे जो अनकाई नावाचा किल्ला आहे तिथपर्यंत आले. आणि कैलासाकडे जात असताना म्हणजे नाशिक परिसर दंडकारण्यातला भाग, सीतामाई चोरीला गेली, रामचंद्र प्रभू रडतायत. लक्ष्मणजी समजण्याचा प्रयत्न करतात, भैया रोना नहीं, कुछ दिनों के बाद भाभी मिल जाएगी, भैया रोना नहीं. दंडकारण्यातला भाग, त्रेतायुगातली घटना. कुछ दिनों के बाद भाभी मिल जाएगी, भैया रोना नहीं. दोघं भाऊ रडतायत, सीतेला आवाज देतात. त्रेतायुगातली घटना आहे. आणि त्याच अरण्यातून शिव आणि सती जाऊ लागली. जात असताना भगवान शिवजीला वाटलं किती योग, चांगला योग आहे की माझा इष्ट देव रामचंद्र प्रभू मला दर्शन देण्याकरता आलं. पण जवळ जाऊन दर्शन नाही घेता आलं. का? भगवान शिवजी मनामध्ये विचार करतात, झालं हे आमचा बी बिघाडा. भगवान शिवजीला पार्वती माता, भगवान शिवजीला मनामध्ये विचार केला की ही
माझी पत्नी दक्षाची मुलगी आहे आणि दक्ष का नाम होता है चतुर. दक्ष याचा अर्थ काय होतो? चतुर, हुशार. भगवान शिवजीने मनामध्ये विचार केला, ही हुशार बापाची मुलगी आहे, ही इथं डोकं लावेल की झालं. ते बायकोसाठी रडतं, हे त्याला देव समजून पाया पडतं. भगवान शिवजीला जाता आलं नाही, कारण इथं मोठे मोठे नापास झाले. कुठं कुठं मोठ्याने सांगा माईक मध्ये. मोठे मोठे नापास झाले, तिथं नाही जाता आलं दर्शनाला. भगवान शिवजीनं लांबूनच नमस्कार केला. भगवान शिवजीनं लांबून नमस्कार केल्याच्या नंतर पुढे निघाले. नमस्कार भगवान शिवजी करतात. सतीने विचारलं, प्रभू तुम्ही त्याला नमस्कार केला. भगवान शिवजीच्या मुखातून शब्द निघाले. भगवान शिवजी रामचंद्र प्रभूला नमस्कार करतात. अष्टसात्विक भाव निर्माण झाले. भगवान शंकराचा कंठ दाटून आला आणि मुखातून शब्द निघाले, सच्चिदानंद घन परमात्मा आपकी जय हो, जय हो, जय हो. भगवान शिवजीनं जय हो म्हटल्याच्या नंतर पार्वती मातेनं त्या सतीनं विचारलं, प्रभू सच्चिदानंद घन परमात्मा आपकी जय हो, जय हो 3-3 बार करता, कोण आहे ते? भगवान शिवजी सांगता, सती ज्यासु कथा कुंभदर्शी गाई, भगत ज्यासुमय मुनी सुनाई, सुनिदेव इष्ट रघुवीरा. भगवान शिवजी सांगतात, पार्वते सते आपण ज्याची कथा ऐकली ना, ते माझा इष्ट देव आलं होतं मला दर्शन देण्यासाठी. त्यावेळेस सती म्हणू लागली, प्रभू अगस्ती महाराज प्रवचनामध्ये सांगत होते की राम ब्रह्म आहे, आणि मग राम ब्रह्म है तो ब्रह्म को वियोग कैसा और वियोगी ब्रह्म कैसे. सती प्रश्न विचारू लागली. भगवान शिवजीने सांगितलं, सती तुझ्या मनामध्ये संशय आहे, जात का नाही परीक्षा घ्यायला? सती म्हणू लागली, प्रभू ते बायकोसाठी रडतं, तुम्ही त्याला देव समजून पाया पडता. भगवान शिवजी सांगता, सती जाय परीक्षा घेण्यासाठी, तू परीक्षा घे. आणि मग सती परीक्षा घेण्यासाठी गेली रामाची. सतीना मनामध्ये विचार केला, त्याची परीक्षा घ्यायची, पण माध्यम काय वापरावं. आणि सतीनं मनामध्ये विचार केला, हे ज्याच्यासाठी रडतं का तिचंच रूप धारण करावं. आणि मग सती सीता झाली. रामचंद्र प्रभू सीतेसाठी रडत होते, सती सीता झाली. पण काही काही गोष्टी किती झाकण्याचा प्रयत्न करा, त्या उघड झाल्याशिवाय राहत नाही. अशा बऱ्याच गोष्टी किती झाका त्या, पण झाकल्याच जात नाही. अशा बऱ्याच गोष्टी जगातल्या मला तुम्हाला सांगायच्या. तारों के तेजों में चांद छुपे नहीं, सूर्य छुपे नहीं, बादल छायो, रेड़ पड़े ते ही रत्न छुपे नहीं, दाता छुपे नहीं, मदन आयो, चंचल नारी के नैना छुपे नहीं, प्रीत छुपे नहीं, पेट दिखायो, कवि गंग कहे सुन साकबर, कर्म छुपे नहीं, ममत लगायो, तारों के तेजों में काही काही गोष्टी किती झाकून ठेवा त्या उघड्या होतात. कोणत्या कोणत्या? तारों के तेजों में चांद छुपे नाही. आकाशामध्ये किती तारे चकाकले तरी चंद्र लपल्या जात नाही. मेघाची फळी आकाशात दाटली तरी सूर्यप्रकाश झाकल्या जात नाही. अशा बऱ्याच गोष्टी आहेत. आणि सती सीता झाली आणि रामाच्या जवळ गेली. आणि रामाच्या जवळ गेल्याच्या नंतर
राम सीते म्हणून रडत होते, पण सती सीता होऊन गेली. रामचंद्र प्रभूने हात जोडून सांगितलं, माँ मेरे पिताजी भगवान शंकर कहाँ है. लाजली सतीला वाटलं ओळखलं. मग सतीनं डोळे झाकून घेतले. पुन्हा डोळे उघडले, आता तिथं कोणी नाही. पुन्हा डोळे झाकले, पुन्हा उघडले, आता तिथं राम आहे, लक्ष्मण आहे, हनुमंतची सेवा करतात, सीता माता आहे. पुन्हा डोळे झाकले, पुन्हा उघडले, आता तिथं कोणीच नाही. भयभीत झाली सती. इकडे भगवान शिवजीनं मनामध्ये विचार केला, ही माझी पत्नी आहे, पण सती सीता झाली. आणि भगवान शंकराने सीता मातेला आपली आई समजलेला आहे. शिवजीनं मनामध्ये विचार केला, ही माझी माता सती सीता झाली, आता हिच्यासोबत पत्नीत्वाचा संबंध ठेवायचा नाही. कारण जर हिच्यासोबत पत्नीत्वाचा संबंध ठेवला तर जगातल्या भक्तीच्या नात्याला कलंक लागल. कारण आता ही माझी माता झालेली आहे. मनोमन प्रतिज्ञा केली. भगवान शिवजीला माहित होतं ही खोटं बोलणार आहे. आणि मग शिवजीकडे आली सती. शिवजीनं विचारलं, घेतली का परीक्षा. धडधडीत खोटं बोलली आपल्या सौभाग्याजवळ. ती म्हणली, परीक्षा वगैरे काही घेतली नाही. कचून परीक्षा लीन घुसाई कीन प्रणाम तुमरी नाही. परीक्षा वगैरे काही नाही घेतली. म्हणले मग फरक एवढाच झाला की तुम्ही लांबून नमस्कार केला आणि मी जवळ जाऊन नमस्कार केला. खोटं बोलली. आपल्या मालकाला खोटं बोलू नये. तुमच्या गावातलं कोणीच बोलत नाही, आमच्या तिकडचं. सती धडधडीत खोटं बोलली. भगवान शिवजीने मनामध्ये विचार केला, हिच्यासोबत पत्नीत्वाचा संबंध ठेवायचा नाही, ही माझी माता झाली. आणि पुढे निघाले. पुढे आकाशवाणी झाली. कैलास पर्वताकडे जात असताना आकाशवाणीचे शब्द आहे, धन्य हो शिवजी, धन्य हो, आपके जैसे प्रतिज्ञा करने वाला इस दुनिया में दूसरा कोई नहीं होगा. धन्य हो. आकाशवाणीचे शब्द ऐकले सतीना. धन्य हो शिवजी, आपके जैसे प्रतिज्ञा करने वाला दुनिया में दूसरा कोई नहीं होगा. सती म्हणू लागली, प्रभू तुम्ही अशी कोणती प्रतिज्ञा केली की आकाशवाणी झाली. शिवजीला वाटलं हिला आत्ताच सांगावं तर हिला दुःख होईल. मी तुझा त्याग केला असं आत्ताच सांगितलं तिला दुःख होईल. आणि मग विविध इतिहासातल्या गोष्टी सांगत 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 भगवान शिवजी कैलास पर्वतावरती आले. आणि कैलास पर्वतावरती आल्याच्या नंतर जे सतीचं डाव्या भागाला बसण्याचं जे आसन होतं ते उचललं आणि समोर ठेवलं. आणि मग सांगितलं, सती आप सामने बैठो, म्हणजे पुढं बैस. आणि मग सतीच्या लक्षात आलं की डाव्या भागाला बसण्याचा आपला अधिकार संपला. आपल्या पतिदेवानं आपल्या पत्नीत्वाचा त्याग केला. कृतीतून त्याग, कृतीतूनच त्याग असला पाहिजे. आमचा कृतीतून त्याग नसतो. आमच्या त्यागाबद्दल बोलायलाच नाही पाहिजे. आमचा त्याग असा असतो, आम्हाला जे आवडत नाही ते आम्ही सोडत असतो. ब्राह्मण देवतेने सांगितलं, ब्राह्मणानं सांगितलं, आता हे संकल्प सोडा. तुमच्या घरातलं कोणीतरी गेलं तर संकल्प सोडा. काय सोडता तुम्ही? तुम्हाला जे आवडत नाही ते सोडता तुम्ही. काय सोडलं तुम्ही? कडू भोपळा. एखाद्याला जर शुगर असेल, काय सोडलं म्हणजे साखर, चहा. म्हणजे आमचा त्याग आहे पण आमचा कृतीतून त्याग नाही. आमचा त्याग नाही, आमचा वैताग आहे. पण भगवान शिवजीनं कृतीतून त्याग केला. सांगितलं, सती आप सामने बैठो.
सती मनामध्ये विचार करते, आपल्या डाव्या भागाला बसण्याचा अधिकार संपला. माझ्या पतिदेवाना माझ्या पत्नीत्वाचा त्याग केला, कृतीतून त्याग केलेला आहे. महादेवजी बसलेले आहेत आणि महादेवजी बसलेले समाधीस्थ आहे. महादेवजी काही हजार वर्ष तपश्चर्या महादेवाची सुरू आहे. बरेच हजार वर्ष महादेव समाधीस्थ आहे. शिवजी पण इतक्यामध्ये एक घटना घडली. काय घटना घडली? दक्ष महाराजांना प्रजापती पद प्राप्त झालं. कारण पद आणि मद हे शब्द जवळजवळचे आहेत. पच म करायला काही जास्त खर्च येत नाही. पच्या डाव्या कोपऱ्याला शून्य लावा, झिरो लावा, म होतं. आता बी पेनाने काढून पहा. आधी प काढा आणि त्याच्या डाव्या कोपऱ्याला झिरो लावा, म होतं. त्या तसं दक्ष महाराजाला पद प्राप्त झालं. त्या पदाचं रूपांतर मदात झालं. कशात? मदात. आणि मग दक्ष महाराजांना प्रजापती पद प्राप्त झाल्याच्या नंतर दक्ष महाराजांनी यज्ञ करायचा ठरवला. पण दक्ष महाराजांनी सांगितलं यज्ञ करायचा, पण भगवान शंकराला बोलवायचं नाही. म्हणले का? मागचा बदला. मागचा बदला म्हणजे काही लय मोठं कारण नव्हतं. सगळे ब्रह्मसभेमध्ये बसलेले होते आणि दक्ष महाराज आले. आणि दक्ष महाराज आल्यावर सगळे उठून उभं राहिले, पण भगवान शिवजी ध्यानस्थ होते, ते उठले नाही. दक्ष महाराजाला राग आला. म्हणले अरे सगळे उठून उभा राहिले, पण माझा जावई का नाही उठून उभा राहिला? त्याला काय झालं होतं उठून उभा राहिला? कारण जे मानाला हापापलेलं असतं ना, ते ऑफिस मध्ये गेल्याच्या नंतर किती कर्मचारी उठून उभा राहिले तिकडं पाहत नसतं, खाली कोण बसलेलं आहे तिकडं डोकं चालित असतं. दक्ष महाराजांनी मनामध्ये विचार केला. भगवान शिवजी ध्यानस्थ होते, पण दक्ष महाराजांनी मनामध्ये विचार केला माझा जावई, त्याला काय झालं होतं उठून उभा राहिला? सगळे उठून उभा राहिले, सगळ्यांनी मला मान दिला आणि म्हणून मागचा बदला घ्यायचा आहे. सगळ्याला बोलवायचं पण भगवान शंकराला बोलवायचं नाही. आणि मग यज्ञाचं आयोजन झालं आणि दक्ष महाराजांनी सगळ्याला सांगून टाकलं, हे बघा सगळ्याला ताकीद करतो, माझा जावई मानी पुरुष आहे, तो येणार नाही निमंत्रणाशिवाय. पण माझी कन्या, माझी मुलगी सती, ती येण्याची दाट शक्यता आहे. जर सती यज्ञ मंडपात आली, तिचा जर कोणी सन्मान केला तर त्याचा शिरच्छेद करण्यात येईल. दक्षाची सक्त ताकीद होती. माझा जावई मानी पुरुष आहे, तो येणार नाही निमंत्रणाशिवाय. पण माझी मुलगी सती येण्याची दाट शक्यता आहे. तिचा कोणी सन्मान करेल, तिच्या सोबत कोणी बोलेल, त्याचा शिरच्छेद करण्यात येईल. दक्ष महाराजाचा यज्ञ सुरू आहे आणि कैलास मार्गे सगळ्या देवाची विमानं जाऊ लागले दक्ष महाराजाकडे. दुसरी कोण रस्ता होता, पण सगळे विमानं कैलास मार्गेच जात होते. का? देव बिले कलमी. सगळे देव मनामध्ये विचार करतात महादेवाच्या दारून चला. त्याला कळायला पाहिजे की तुलाच आमंत्रण नाही, आम्हाला सगळ्याला आमंत्रण आहे. आपल्यात बी तसंच असतं. भावकीत भावाचं जर बिघडलेलं असलं ना, पत्रिकात नाव नसलं तर त्याच्या पुढे जाऊन पत्रिका वाचित येईन माणसं. तुमचंच नाव दिसत नाही याच्यात, तुमच्याच भावाच्या पोराचं लग्न आहे. त्याच्या दारी जाऊन मोठ्यानं असे रेस वाढते मोटरसायकलचे लग्नाला निघल्यावर. विमान कैलास मार्गे जाऊ लागले. सती म्हणू लागली प्रभू हे विमान कुठं चालले? भगवान शिवजीने सांगितलं सती तुझ्याच बापाकडे यज्ञ चालू आहे. मग त्याने सांगितलं चला ना, आपल्याला नाही जायचं का यज्ञाला? भगवान शिवजीने सांगितलं सती आपल्याला यज्ञाला जाता येणार नाही. कारण असं असतं काही काही ठिकाणी आमंत्रण असलं तरच जावं, काही काही ठिकाणी आमंत्रण नसलं तरी जायचं, काही काही ठिकाणी आमंत्रणाची वाटच पाहिजे नाही, काही काही ठिकाणी आमंत्रण असलं तरच जावं, काही काही ठिकाणी आमंत्रण असलं तरी जाऊ नये, काही काही ठिकाणी आमंत्रण जायचं.
पण काही ठिकाणी आमंत्रण असलं तरी जायचं नाही. कुठं? सकला दिवाला आमंत्रण तुमच्याकडे आहे की ते सकला दिबा सैलानी बुवा आहे तुमच्याकडे? त्यालाच आम्ही सकला दिबा म्हणतो आमच्या तिकडे. आमंत्रण असलं तरी जायचं नाही. भगवान शिवजीला पार्वती सती म्हणू लागली, प्रभू माझ्याच बापाकडे यज्ञ आहे. मग भगवान शिवजी सांगतात, सती 4 ठिकाणी आमंत्रणाशिवाय जाता येतं. 4 ठिकाणी. कोणत्या कोणत्या? मित्राच्या घरी मित्राला बिगर आमंत्रणाचं जाता येतं. गुरुच्या घरी शिष्याला बिगर आमंत्रणाचं जाता येतं. भगवत कार्यामध्ये भक्ताला बिगर आमंत्रणाचं जाता येतं. भगवत कार्यात भक्ताला, गुरुच्या घरी शिष्याला, मित्राच्या घरी मित्राला आणि मायबापाच्या घरी पुत्राला बिगर आमंत्रणाचं जाता येतं. असं म्हटल्यावर सती म्हणते, तेच तर म्हणते मी, माझ्याच बापाकडे यज्ञ चालू आहे. मग भगवान शिवजीला वाटलं कायदा आपल्याकडेच फिरला आणि मग म्हणू लागले सतीला, सती जाऊ नको. पण सतीनं ऐकलं नाही आणि मग सती 2 शिवगणाच्या समवेत यज्ञ मंडपाकडे निघाली. इकडं दक्षाची सक्त ताकीद होती, माझा जावाई भगवान शंकर मानी पुरुष आहे, तो येणार नाही निमंत्रणाशिवाय. पण माझी सती येण्याची दाट शक्यता आहे. तिला जर कोणी बोलेल तिचा शिरच्छेद करण्यात येईल. सती यज्ञ मंडपामध्ये आली. दक्षाची सक्त ताकीद होती, कोणी बोलत नव्हतं सतीला. उपेक्षात्मक बुद्धीनं बहिणी बोलत होत्या. सतीच्या काही बहिणी पुढे आल्या. एक बहीण पुढे आली आणि सतीला म्हणू लागली, सती काय दिदी, तुझ्या पतीने काही घरगिर बांधलं का? आणखीन जिथं राहतो तिथं माणसं विनाकारण गर्दी करीत नाही. तिथं माणसं कुठं विनाकारण गर्दी करीत नाही. स्मशाने क्रीडा कर हर पिशाच्या सहचर. लाजली सती. पुन्हा दुसरी बहीण पुढे आली. म्हणजे सती म्हणले, काय ताई, कोणत्या कंपनीचं पावडर लावतो तुझा पती? पुन्हा दुसरी बहीण पुढे आली. सती काय दिदी, काही लॉकेट गिकेट केलं का? मेलेल्या माणसाचे मुंडके गळ्यात घालून फिरतो. लाजली सती. पिता भवन जब गई भवानी, दक्ष त्रास का होऊन सन्मानी. सादर भली मिली एक माता, भगिनी मिली बहुत मुस्काता. 2 शिवगणाच्या सोबत सती आलेली आहे. दक्ष त्रास का होऊन सन्मानी. सगळ्या बहिणी आपापल्या. थोडासा विको कमी कर माझा. एक बहीण पुढे येत होती. सतीला उपेक्षात्मक बुद्धीनं बोलत होती. भगिनी मिली बहुत मुस्काता, सादर बली मिली एक माता. दक्षाची सक्त ताकीद होती, कोणी बोलू नका. जे बोलन त्याचा शिरच्छेद करण्यात येईल. पण सगळ्यांनी कायदा मांडला, पण आईनं कायदा मांडला नाही, कारण ती आईच आहे. सादर भली मिली एक माता. आणि मग दक्षाची सक्त ताकीद होती तरी सतीची आई आली. घाबरली नाही ती की माझं शिरच्छेद करीन, कारण तिलाच आई म्हटल्या जातं. प्रेम, निर्भय प्रेम करणारी जर कोण असेल तर ती माता आहे. प्रेम म्हटलं जातं त्याच्यामध्ये भय नाही. आणि जिथं भय असं समजायचं ते प्रेम नाही, नाटक आहे प्रेमाचं. निर्भय प्रेम. आणि सतीची आई आली. सतीला बिलगली, सतीला भेटली. आणि सतीला भेटल्याच्या नंतर जरी सक्त ताकीद होती दक्षाची, खबरदार, माझी जावाई येण्याची दाट शक्यता आहे, पण तो मानी पुरुष आहे, तो येणार नाही. सतीच्या बहिणी अपेक्षात्मक बुद्धीनं बोलल्या. आई आली, भेटली. सती यज्ञ मंडपाकडे गेली आणि सती यज्ञ मंडपाकडे जाऊन ब्रह्मवृंदाना म्हणू लागली, ब्रह्मवृंदांनो,
तुम्हाला समजायला पाहिजे होतं की ज्या यज्ञामध्ये महादेवाला पूजेचं स्थान नाही तो यज्ञ पूर्ण होऊच शकत नाही. पण माझ्या पित्यानं तुम्हाला अधिक दक्षिणा देऊन लोभात पाडलं असावं याचंही प्रायश्चित्त तुम्हाला भोगावं लागत. सुनहु सभासद सकल मुनिंदा कोई सुन जिन शंकर निंदा सोफल तुरत लभ सबब कावो भली भाती पचिताओ मपिताओ. आणि पुढे सती आली, जो माझा पिता भगवान शंकराला मानित नाही त्याच्यापासून झालेला मी देहही ठेवणार नाही. तेजेऊ तुरत देह ते हेतू मूल धरी वृष चंद्र केतू असं काही जोग अगणित अनुजारा भयू सकल मक आहाकारा. आणि सतीना यज्ञमंड कुंडामध्ये उडी घेतली आणि यज्ञ कुंडामध्ये उडी घेतल्याच्या नंतर सती जळून भस्म झाली. पण सतीची एक वासना होती की मला जन्मोनजन्मी भगवान शंकरपती मिळावे. आणि मरताना जशी वासना असन तसा माणसाला जन्म घ्यावा लागतो. मरता मरता जशी वासना असन. एक राजा आता हरणाच्या गर्भाला गेला का जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. 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 देशी सारे अंगे हरी रूप देशी होय अंगे. हरी रूप हरिमुखी गाता हर परिचिंता. हरिमुखी गाता हर परिचिंता. हरिमुखी गाता हर परिचिंता. हरिमुखी गाता हर परिचिंता. मरता मरता जशी वासना असन तसा जन्म भेटत असतो. माऊली ज्ञानोबारांनी सांगितलं जन्म घेणे लागे वासनेच्या संगीतेची झाले अंगे हरिरूप. एक राजा होता. राजा तो राजा सर्व घरदार सोडून अरण्यात गेला, वनात गेला, भगवंताची तपश्चर्या करू लागला. तो राजा साधा नव्हता. 18 भार वनस्पती फळे फुले ओळती 22 त्या पोखरणी नदी गंगा वाहती. ज्या घरी कुलश्रिया राज्य राणी व संपत्ती हे सुख सांडोनिया कासया योग सेवेते. हो हो राजा साधा नव्हता. 18 भार वनस्पती फले फुळे ओळती 22 त्या पोखरणी नदी गंगा वाहती. असा ज्या घरी कुलश्रिया राज्य राणी संपत्ती एवढा मोठा राजा होता. मरतानी जशी इच्छा असन तसा जन्म भेटत असतो. एक राजा वनात गेला आणि वनात गेल्याच्या नंतर हरी 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 म्हणत होता. पण त्याच्या जीवनामध्ये एक हरीण आली पाडस आणि त्याचा जीव त्या हरणात लागला, त्या पाडसात लागला. आणि मरता मरता देवाचं नाव विसरला, हरीचं नाव विसरला, फक्त न लावलं पुढं हरी न. त्याचा परिणाम असा झाला त्याला हरणाच्या गर्भाला जावं लागलं. त्या राजाचं नाव आहे जड भरत. आमच्या संतांनी सांगितलंय जड भरत राजा हरणी गर्भा गेला. जड भरत राजा हरणी गर्भा गेला.
सांगत असताना फक्त हरी न एवढाच शब्द चुकला, त्याला हरणाच्या गर्भाला जावं लागलं. म्हणून मरताना जशी वासना असन तसा जन्म घ्यावा लागतो. गोस्वामी संत तुलसीदासजी सांगतात, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. आणि मग सतीना मारता मारता मनामध्ये इच्छा धरली होती की मला जन्मोन जन्मी भगवान शंकरपती मिळावे. आणि मग सती जळून भस्म झाली. ती सती पुढच्या जन्मी मैना माता आणि हिमालयाच्या पोटी जन्माला आली. आणि हिमालयाच्या पोटी जन्माला आल्याच्या नंतर तिचं नाव पार्वती ठेवण्यात आलं. कारण पूर्वी वडिलाच्या नावावरून नावं ठेवायची. वडिलाच्या नावावरून हिमालय पर्वत आहे म्हणून त्याच्या मुलीचं नाव काय ठेवलं? पार्वती. मिथिलेचा राजा जनक आहे म्हणून त्याच्या मुलीचं नाव काय ठेवलं? जानकी. भिल्लांचा राजा शबर आहे म्हणून त्याच्या मुलीचं नाव ठेवलं शबरी. पूर्वी वडिलाच्या नावावरून नावं ठेवायचे. आता नाही, आता गादी, तक्क्या, उशी, लोड, चिऊ, पिल्लू, आणखी गुड्डी. पूर्वीच कसर राहिली थोडी युवराज. थोडी कसर राहिली. हातवर करा बरं, कोणची कसर राहिली? नाही ना, माल कमी पडला होता जरा. नाही बरोबर. हां, ते आपल्याला वरदानच आहे ते. युवराज चपाती कमी पडले का नाही? खरं सांग. हा पड्या. प्रभु रामचंद्र भगवान. मला तवाच ओळखू आलं. जसा मरता मरता इच्छा होती सतीची की भगवान शंकरपती मिळावे. आणि मग ती सती मैना माता आणि हिमालयाच्या पोटी जन्माला आली. आणि त्या ठिकाणी नारदजी आले. हिमालय प्रदेशामध्ये नारद आल्याच्या नंतर हिमालयाने नारदाला आवाज दिला, नारदा या. नारद आले. नारदाला बसायला आसन दिलं. पाद्यपूजा केली, कुंकुम तिलक केला, आरती ओवाळली, नमस्कार केला नारदाला. आणि हिमालयाने सांगितलं, नारदा माझ्या मुलीचं भविष्य सांगा ना. ही जुनीच परंपरा आहे की भविष्य माणसाला जास्त आवडतं. हात दाखवून अवलक्षण कधीच नाही केलं पाहिजे. जसं असं असं आपल्या प्रारब्ध जसं असं तसं होणारच. पण माणसाला भविष्य पाहायचा लय नाद. हिमालयाने सांगितलं, नारदा माझ्या मुलीचं भविष्य सांगा. नारदाने भविष्य सांगायला सुरुवात केलं. नारद म्हणू लागले, हिमालया अतिशय सुलक्षणी कन्या आहे तुझी, अतिशय सुलक्षणी. शैल सुलक्षण सुता तुम्हारी. हिमालया हिचं नामचिंतन करणारे सुद्धा पतिव्रता धर्माचं पालन करतील अशी तुझी मुलगी आहे. अतिशय सुलक्षणी कन्या आहे पण 4-2 गुण वाईट आहे हिमालयाचे. मग नारदाने सांगायला सुरुवात केली. नारद म्हणू लागले, हिमालया हिला जो पती मिळणार आहे. मग मैना माता आणि हिमालय पुढं सरकले. कशाला? जवयाचं वर्णन ऐकायला. नारदाने सांगायला सुरुवात केली, हिमालया हिला जो पती मिळणार आहे त्याचं पांढरीवर घर नाही, काळीवर शेत नाही, त्याला बाप नाही, त्याला माय नाही, त्याला कोणी भाऊ नाही. जोगी जटिल काम लग्न अमंगल वेश. कोण्या मायबापाला वर्णन ऐका वाटन. त्याला पांढरीवर घर नाही, काळीवर शेत नाही, त्याला माय नाही, त्याला मायबाप नसलेले चालते.
पण वावर नाही, घर नाही. हे वर्णन कोणाला ऐका वाटणार नाही. सती हिमालयाची पत्नी म्हणू लागली, बाबा आमची एकुलती एक मुलगी, जरा चांगलं सांगा ना. नारदाने सांगितलं, हिमालया ही काही माझ्या खिशातली गोष्ट नाही. पर हस्ता सर हाताच्या रेषावरून सांगतो. आणि मग मैना मातेला दुःख झालं जवयाचं वर्णन ऐकून, पण पार्वती मातेला आनंद झाला. का? कारण हे जे वर्णन आहे त्याचं पांढरीवर घर नाही, काळीवर शेत नाही, त्याला माय नाही, त्याला बाप नाही, त्याला कोणी बहीण नाही, भाऊ नाही, हे वर्णन भगवान शंकराला जुळतं. म्हणून पार्वती मातेला आनंद झाला, पण मैना मातेला दुःख झालं. असा कसा जावई, त्याचं घर नाही, दार नाही. नाही तर जावई तर असा पाहावा लागतो. आम्हाला सुद्धा सांगत असते काही काही. आमच्या गावातले आमची काकू म्हणली, मला दादा म्हणते काकू आमची. दादा तू इतका हिंडतो, मग आपल्या छबीला पाय नाही एखादा चांगला माणूस, मुलगा असा नादर गोरा पान असं. म्हणलं बरं पाहतो. पण म्हणली मग मै एक आटे. म्हणजे काय? पोराला माय बाप नसा. मी बी लई खतरा माणूस. म्हणलं काकू एक ठिकाण आहे, पोरग लय सुंदर आहे, त्याला 40-45 एकर जमीन आहे, नोकरीला बी आहे, पण त्याची बी एक आट आहे. म्हणलं का? ती म्हणे काय? ते मला म्हणले पुरीला माय बाप नसा. ती म्हणली माय आम्ही काय फुकून घ्यावं का? नारदजी भविष्य सांगून निघून जातात, पण जात असताना नारदाने सांगितलं हिमालयाला तपश्चर्या करावं लागन. आणि मग तपश्चर्या करण्याच्या उद्देशाने पार्वती माता निघून जाते. खडतर तपश्चर्या केली पार्वती मातेनं. पार्वती माते आपल्या पित्याची परवानगी घेऊन तपश्चर्या करण्यासाठी गेली. संबत सहस मूल फल खाये, सागो खाये शेत बरसे गवाये, कचुदिन भोजन परिबतासा, के कठे कचुदिन उपवासा. पार्वती आईनं काही 1000 वर्षे पाला खाऊन तपश्चर्या केली. काही 1000 वर्ष पानं, काही 1000 वर्षे वारा, काही 1000 वर्ष नुसता हवा घेऊन तपश्चर्या केली. पण काही काही बसणारे माणसं लय बुद्धिवाने. बसणारे म्हणते महाराज पार्वती आईचे जर 1000 वर्षाचे जर आकडे, तर पार्वती आईचं लग्न कोण्या वयात झालं असन? माणसं डोकं लावित असते, पण हिशोब त्या मानाने बघायचा असतो. कृतायुगामध्ये माणसाला 1,00,000 वर्ष आयुष्य होतं. त्रेतायुगामध्ये त्याच्यातला 1 शून्य कमी झाला. मग त्रेतायुगामध्ये 10,000 वर्ष झालं. द्वापार युगामध्ये पुन्हा 1 शून्य कमी झालं, मग 1000 वर्ष. आता कलियुगामध्ये फक्त माणसं 100 वर्ष जगतात. आता आपण देवाला विनंती करू की देवा आता शून्य कमी करू नको, कारण 10वर काही भागायचंच नाही. आणि म्हणून पार्वती आईना खडतर तपश्चर्या केली. आणि खडतर तपश्चर्या केल्याच्या नंतर त्या ठिकाणी सप्त ऋषी आलेले आहे. आणि सप्त ऋषींना पार्वती मातेला विनंती केली तपश्चर्या थांबवा. पण पार्वती मातेने तपश्चर्या थांबवली तर नाहीच, पण त्या सप्त ऋषीला सांगितलं, सप्त ऋषी जन्म लूंगी मरूंगी, कितनी बार जन्म लूंगी मरूंगी, लेकिन पति शिवजी को बीच करूंगी. किती बाऱ्या मरण, किती बाऱ्या जन्म घेईन, पण मी भगवान शिवजी सोबत लग्न करणार. आणि ही वार्ता सांगण्यासाठी भगवान शिवजीकडे सप्त ऋषी जातात. आणि सप्त ऋषींना सगळी हकीकत सांगितल्याच्या नंतर सगळे देवता भगवान शंकराकडे आले. आणि भगवान शंकराला म्हणू लागले, भगवान लग्न करा. भगवान शंकराने सांगितलं मी करणार नाही लग्न. कारण का? शहाणी माणसं पुन्हा पुन्हा घोड्यावर बसण्याच्या भानगडीत पडत नाही. शहाणी माणसं. भगवान शिवजीने सांगितलं मी करणार नाही. त्या ठिकाणी रामभद्र आले. आणि रामभद्राने सांगितलं भगवान
आपको विवाह करना पडेगा, लग्न करावं लागेल तुम्हाला. भगवान शंकरांनी सांगितलं ठीक आहे. आणि मग भगवान शंकर लग्न करण्यासाठी तयार झाले. आपल्याला 2 मिनिटात जायचं हिमालय प्रदेशामध्ये भगवान शंकराच्या लग्नासाठी. नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय. नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय. नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय. नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. आणि भगवान शंकराचा विवाह करण्यासाठी हिमालय प्रदेशामध्ये सगळे देवता आलेले आहेत. आणि हिमालय प्रदेशामध्ये जात असताना कैलास पर्वतावरती सगळे देवता, हिमालय प्रदेशामध्ये सगळ्यात पुढे भगवान शंकर होते, भगवान विष्णू होते. हिमालय प्रदेशातले लोक म्हणू लागले कारण भगवान विष्णूचं स्वरूप राजस कुमार मदनाचा पुतळा रवी शिशिकाळा लोपलिया, भगवान विष्णूचं स्वरूप पाहून सगळे भगवान विष्णूकडे आले आणि म्हणले तुम्ही नवरदेव आहे का हो? भगवान विष्णूने सांगितलं नाही बाबा मी नवरदेव नाही, मी वराडी. सगळे लोक आनंदित होत होते कारण वराडी इतके सुंदर आहे तर नवरदेव किती सुंदर असं सगळे मनामध्ये विचार कर. काही काही तर भगवान विष्णूकडे पळत येऊन म्हणत होते अहो नवरदेव तुम्ही नवरदेव आहे का? त्यांनी सांगितलं नाही मी नवरदेव नाही, मी वराडी. सगळे खुश होत होते. भगवान विष्णू म्हणले थांबा 2 मिनिटं मग समजून तुम्हाला कसा नवरदेव येतो. आणि मग भगवान विष्णूचा समाज पुढे निघाला आणि मागून भगवान शंकराचा समाज आला. भूत वेताळ 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 नाचती भूत वेताळ वेताळ नाचती. वेताळ नाचती. हर्षयुक्त उमापती युक्त उमापती. हर्षयुक्त उमापती अयुक्त उमापती. भूत वेताळ भूत वेताळ वेताळ नाचती. भूत वेताळ वेताळ नाचती. भूत वेताळ वेताळ नाचती. भूत वेताळ वेताळ नाचती. भगवान विष्णूचा समाज पुढे गेला आणि भगवान शंकराचा समाज आला. आणि भगवान शंकराचा समाज पाहिल्यानंतर हिमालय प्रदेशामध्ये एकच चर्चा होती. कोणती? हिमालय प्रदेशातले म्हणत होते तेव्हा आला पाहिजे रे, तेव्हा आला पाहिजे, त्याने जुळले लग्न. तो शेंडीवाला, तो इनेवाला शेंडी घालून भजन करतो की नाही, तेव्हा आला पाहिजे लग्नात, इथं आला पाहिजे, त्याने जुळलं हे लग्न. थोडंसं लग्नामध्ये भांडणं होऊ द्या उगं काहीतरी. तर दो इकडे म्हणत असते माधात्री कुठे, माधात्र्याला बोलवून घ्या. सगळे हिमालय प्रदेशातले म्हणत होते माधात्र्याला पा, हिमालय प्रदेशातले लोक. आणि अशाच टायमाला आले नारदजी.
आणि नारदाला बघितल्याच्या नंतर सगळे हिमालय प्रदेशातले म्हणत होते, बाबा काय बिघडील होतं आम्ही तुमचं. असा बैलवाला नवरदेव पाहून आणला, कपडे अंगावरती नाही. नारदाने सगळ्याचा गैरसमज दूर केला. सांगितलं ही शिवाची पत्नी आहे पार्वती माता, जन्मोजन्मीची पत्नी आहे. सगळ्याचा गैरसमज दूर झाला. आणि भगवान शंकराला मैना मातेनं पाहिलं. ताट घेऊन वळायला आली होती सासूबाई. महादेवाला पाहिलं आणि चक्कर येऊन खाली पडल्या मैना माता. भगवान शंकराने विचारलं शृंगीला, शृंगी कोण आहे? शृंगीने सांगितलं तुमच्या सासूबाई. म्हणजे कस काय खाली पडल्या? असंच होतंय, तुम्हाला सांगितलं ते गळ्यामध्ये सापाचं काय काम, तर ते बी गळ्यात घालून चाललं. सगळे लोक भ्या लागले. भगवान शिवजीनं सांगितलं शृंगी मला माझ्या सासूची दया येते, कारण सापाला काळ म्हणतात. काळ तो साप माझ्या गळ्यामध्ये आहे, म्हणजे काळाला गळ्यात घालून फिरणारा मी आहे. तिच्या मुलीच्या कुंकवाला धोका नाही, तरी सासूबाई खाली पडली. दुसरा भाव असा आहे, मैना मातेने मनामध्ये विचार केला होता माझा भगवान शंकर जावाई आहे, त्याला मी सोन्याची आरती करीन, माझ्या जावयाला वावाळीन. पण मैना मातेचा गैरसमज झाला. मैना मातेने मनामध्ये विचार केला की माझ्या जावयाला जिथं रात्रंदिवस चंद्र वावळतोय, म्हणजे भगवान शंकराच्या डोक्यावरती चंद्र आहे, जिथं रात्रंदिवस माझ्या जावयाला चंद्र वावळतो, ही दालड्याची फुलवात काय कामाची, म्हणून लाजून आरती पडली. मैना मातेला आत नेण्यात आलं. आणि मैना मातेला आत नेण्यात आल्याच्या नंतर सगळ्या लोकांनी सांगितलं चला नवरदेवला मंडपामध्ये घेऊन या. नवरदेवचे मामा नवरदेवला मंडपात आणा, नवरीचे मामा नवरीला मंडपात आणा. अक्षदा वाटा. आणि अक्षदा वाटली आणि ब्राह्मण देवतेने मंगलाष्टक म्हणायला सुरुवात केली. आपल्याला आज लग्न महादेवाचं लावायचं, आपल्या मागं गडबड आहे, कारण लग्नच आता गेटकिनमध्ये. त्याच्यामुळं आपल्याला सुद्धा गेटकिनमध्येच भगवान शंकराचं लग्न करायचं आहे. आपल्याला रामाचं लग्न चांगलं करू धामधूममध्ये. आणि म्हणून भगवान शंकराचा विवाह सोहळा सुरू झाला. आणि मग शेवटचं मंगलाष्टक लगेच. देव लग्नम सुदिनांत देव तारावलम चंद्रवलंत देव विद्यावलम देवलंत देव लक्ष्मीपती दे मनसा स्मरामि. शुभ लग्न सावधान, शुभ मुहूर्त सावधान, राणी सावचित्त सावधान, सावचित्त सावधान. प्रभु रामचंद्र भगवान की जय. लागलं लग्न, लगेच लग्न लागलं. आणि लग्न लागल्याच्या नंतर 4 मंगल फेरे झाले. आणि 4 मंगल फेरे झाल्याच्या नंतर भगवान शिवजी आणि पार्वती माता हिमालय प्रदेशाकडे जायला निघाले. हिमालय प्रदेशाकडे जात असताना कैलास पर्वतावरती गेले. समयोपरांत या दाम्पत्याच्या पोटी 2 पुत्राचा जन्म झाला, एक कार्तिक स्वामी आणि एक गणेश. कार्तिक स्वामीच्या द्वारा तारकासुराचा वध झाला. असे काही दिवस गेले. एक दिवसची घटना. भगवान शिवजी प्रसन्न वदन आहे. पार्वती मातेनं बघितलं आता हाच चान्स आहे प्रश्न विचारायचा, कारण पत्नीनं पतीला केव्हा काम सांगावं याचं उत्तर रामायणात आहे. मालकाला जर दागिने मागायचे असन तर कधी मागायचे? मालकाला जेवायला बसू द्यायचं, हात धुवायला पाणी द्यायचं, पण मूड पाहायचं बरं आधी. एक अर्धी चपाती खाल्ली की मग सुरू करायचं. सोयाबीन न्यायची जुनं उद्या. खाता खाताच हा म्हणे ते भाकर चाविता. बरं काय भाव चालला कोण सोयाबीनीला? इतक्या लवकर म्हणायचं नाही आधीच आणा म्हणून. हे असं इकून याचं मुंदे फळ याची इकडून पलीकडून
लांबून चक्कर मारून लगे असं हिवऱ्या कोण असं, आणि मग सांगायचं, कारण मूड पाहून काम करायचं. पार्वतीने भगवान शंकराचा मूड पाहिला आणि विचारलं, प्रभू मी मागच्या जन्मी तुमच्यासोबत वाद करीत होते, पण आता संवाद. मागच्या जन्मी मी प्रश्न विचारित होते तर्कबुद्धीना, पण आता जिज्ञासू वृत्तीनं मला तुम्हाला प्रश्न विचारायचे. भगवान शिवजीने सांगितलं विचार, काही अडचण नाही. आणि मग पार्वती मातेनं प्रश्न विचारायला सुरुवात केली. प्रभू मी मागच्या जन्मी तुम्हाला म्हणले होते राम ब्रह्म आहे, मला त्या राम जन्माची कथा सांगा. राम यज्ञोपवीत संस्कार कसे झाले ते सांगा. रामचंद्र प्रभू गुरुच्या घरी कसे गेले ते सांगा. रामाचं स्वयंवर कसं झालं ते सांगा. रामाचा विवाह झाल्याच्या नंतर राम वनवासात कसे गेले ते सांगा. राम वनवासात गेल्याच्या नंतर रावणानं सीता कशी नेली ते सांगा. रामाने रावणाला कसं मारलं ते सांगा. आणि रावणाला मारल्याच्या नंतर रामाचा राज्याभिषेक कसा झाला ते बी सांगा. राम तुम्हाला जर वेळ असेल तर राम निजधामाला कसे गेले ते सांगा. आणि माझ्याकडून जर काही विचारता चुकी झाली असेल तर ते बी सांगा. भगवान शिवजी हसायला लागले. सांगितलं, पार्वती तो मला प्रश्न विचारता संपूर्ण रामायण सांगून टाकलं. पार्वती मी तुला सर्व रामायण सांगन पार्वती, पण आज वेळ संपलाय ना, उद्या बराबर वेळेवर यायचं. आज 4 वाजले, 4:12 झाले. उद्या बराबर वेळेवर याचं. पार्वती मातेला रामचंद्र प्रभू भगवान शिवजी कथा सांगणार आहे, आणि तीच कथा मी तुम्हाला सांगणार आहे उद्या बराबर वेळेला. आता आपली कथा या ठिकाणी आराम करीत आहे. चला आरतीवाले चला. कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. प्रभु रामचंद्र भगवान की जय. रा उठा, उठून उभे राहा. ओम जय जानकी नाथा, प्रभु जय श्री रघुनाथा. दो कर जोड़े विनवो, दो कर जोड़े विनवो, प्रभु मेरी सुनो बात. जानकी नाथा तुम रघुनाथ हमारे, प्राण पिता
मैया जगमग ज्योति विराजत जगमग ज्योति विराजत शोभा तिलैया ओम जय जानकी नाथा हनुमत नाद बजावत नेवर ठुमकाता कंचन ताल आरती कंचन ताल आरती कौशल्या माता ओम जय जानकी नाथा किरीट मुकुट कर धनुष विराजत शोभाति भारी मणिराम दर्शन कर तुलसी दर्शन कर बल बल बलहारी